अया हळू ग मालू हळू हळू अया अगं हळू ग मालू हळू हळू अया अगं हळू ग नाही ग आय ग गेलं कामातून गेलं सगळं हीच जागा अगं अगं तीच जागा मालू मेलो मी काय जगत नाही आता मालू मी मेलो. तुम्ही जाऊ नका आज कचेरीत. अगं कचेरीत कसलं जातो इथे उठता येत नाहीये मला. मी फोन करून सांगते. मालू ऐक हळू ग मालू अगं माझी सगळी हाडं वाकडी तिकडी झाली की काय वाकडी तिकडी ऐक काही नाही तुम्ही आराम करा बरे व्हाल. दिलू आणि उमाने ना एक नंबरचे चालू आहे ती मुलं. व्यायाम करून दाखवा म्हणाले आणि स्वतः केलं नाही. चालू आहे चालू काहीतरी जा तुमचं उगाच काहीतरीच काय. अगं ते म्हणाले म्हणून मी करून दाखवला व्यायाम आणि व्यायाम करायला लावतोय म्हणून आई सुडू गवला माझ्यावर त्यांनी. तुम्ही तरी कशाला अतिरेक करायचा उगाच. अगं अतिरेक काय करून दाखवा म्हटल्यावर करून दाखवायला नको का फार बोलू नका आता. पडून राहा. बाबा आज उठाबशा काढायच्यात का. ए दिलू बास झाला व्यायाम. तू जाऊन अभ्यास कर जा बरं. अगं बघतोयस ना काय झालंय ते. अगं हो नानी नाही देऊ चहा. या बसा घ्या चहा घ्या गरम गरम. खाल्लत का काही. काय हो काय विचारते मी तुम्हाला. खाल्लत का काही. तुला काय फरक पडतोय. असं का बोलताय. तू तर स्वतंत्र झालीस ना. तसं काही नाही हो. तुला गरज काय आता. कुणाचीच म्हणजे मला न घेता बाहेर कधी पडायची नाहीस तू. अहो म्हणून तर मी तुम्हाला सांगतेय चला म्हणून. मुद्दा तो नाहीये. मग काय आहे. गरज आहेच का. अहो आता त्याने तिकडे आपली सगळी तयारी करून ठेवली हो. अगं विजा कुठे आलाय अजून. येईल. युकेचा विजा म्हणजे किचकट काम आहे. लवकर मिळत नाही तो. या इंग्रजांना फक्त घेणं माहितीये देणं माहित नाही. महाग खवीच जात. मग इकडे आले राजदूतपणे. त्यांच्या देशात कोणी येणार असेल तर बघ कसं करतात ते. मी आलो न आलो तुला काय फरक पडणार आहे म्हणा. अहो असं काय म्हणताय तुम्ही. असं का वाटतं तुम्हाला. तुझी तयारी बघतोय ना मी. अहो तुम्हीच तर म्हणायचात ना स्वावलंबी हो म्हणून. ते तेव्हा आता नाही. तेव्हा नाही जमलं मला. मी आता जमलं. कधीतरी आता. नाही तू तेव्हाची मालू नाहीस तू. ती माझी साधी भोळी गरीब मालू हरवली. आता हे काय मध्येच तुम्ही. ती वेगळीच होती. ती अशी नव्हती. अहो आता वयोमानानुसार माणूस बदलणारच ना. पण तू खूप बदललीस. तुम्ही नाही का बदललात. नाही एवढा नाही मी असं काही नाही. तुमच्यातही बदल झालाय जाणवत नाहीये तुम्हाला तो. नाही तुम्ही असं तुझ्यासारखं नाही बदललो. म्हणजे हे म्हणजे तू काही असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला जाण नाहीये त्या गोष्टीची. तू अशी नव्हतीस बालू. तू वेगळी होतीस. अहो खरंच बसा. अहो जाहो काय करताय. म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न झालंय. मग धर्मपत्नी आहे मी तुमची. म्हणून काय तुमचा आदर करू नये असं आहे की काय. तो फक्त आहो जाहो म्हणण्यात असतो का. हुशार आहात तुम्ही.
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कुमक पंड गुंड कुंबदनी दुंबुंग मालू. हॅपी बर्थडे टू यू. फू कर फू. काय करते? खिसा फाडशील तू. अशी करतात काही स्त्री, अशी नाही करत. मी दाखवतो हे बघ. छान आहे. तुम्ही मला सांगा, मी तशी वागेन. मग सांगू? हे बघ कसं असतं मालू. मी सांगतो तशी तू वाग. आणि मग असं काय करतोस? लाजू नको. इकडे आपण नाचू, मस्त मज्जा करू. ए मालू, मला वाटलं तुम्हाला आनंद होईल. आनंद झालेलाच आहे मालू मला. चिडून निघून गेलात. अगं मी ते असं होतं ना. बातमी होती. हो पण बातमी. 2चे 4 होणार. 2चे 4 4 घाबरू नको. 2चे 3 होणार. तुम्ही निघून गेलात. निघून गेलो म्हणजे माझ्या मला वाटलं मनात जे हिंदी होतं सिनेमात जे मला बातमी काढली ना हिरो. हिंदी सिनेमात हिरो कसा हिरोईनला समजतो उचलून घरा घरात फिरवतो, तसं अरे काहीच करा. पण तुला तुम्ही तर निघूनच तू गेलात. माझ्या मनातलं ऐकशील की नाही मलाही मन आहे कधी? की मलाही मी पाठ यंत्र आहे करून का? आलं होतं. अगं मला तू आवडतेस आणि मालू. मलाही वाटतात आणि गोष्टी. मी काही बोलत नाही. अगं बोलण्याचा प्रश्न नाही. तू मला आवडतेस मालू. तुझे हे पानाचे डोहाळे मला पुरवता येणार नाही. एक वेळ ना तू हे ओढ विड्या ओढ. मी काही बोलणार नाही पण हा पानाचा विषय नको. नानीच्या डब्यातून विड्याचं पान आणता आणता या देहाच्या कुडीतून माझे प्राण निघून जातील ग. नाही मला नाही जमणार. पण मला बघ मालू, आजपासून हा पानाचा विषय बंद म्हणजे बंद. पण मला तुला बिला काय नाही सरक. ऐक मला झोप आली. मी झोपतो. सरक मी झोपतो. झोप आली मला. झोप. चाललंय का या दोघांचं? काय माहिती सारखं काय ते कुसूर चालू असतं दोघांचं. बाबाच कटकट करत असणार. त्याला काय अक्कलच नाहीये. ए तू बोललीस त्यांच्याशी? मग मी रागवले. मी मग ऐकतो कुठे तो माझं. हल्ली मी त्याला मारणं सोडून दिलंय म्हणून डोक्यावर बसलाय माझ्या. नानी मी बोलू आईशी? काही नको आता नको. ते आपलं विजाचं काम होऊन जाऊ दे. मग बोलू आपण त्यांच्याशी. ठीक आहे चल मी येते. निघाले काय काय चाललेलं असतं या दोघांचं काही कळतच नाहीये. भांडण्यासारखी. बाग आवडली? यात काय आवडण्यासारखं? फुलं नाही आवडली. पानही नाही आवडली. नाहीच आवडली आहे. मग काय आवडतं? सारखं तुम्ही काय आवडतं विचारू नका. मग काय विचारू? दुसरं काहीही विचारा. स्वयंपाकाबद्दल विचारू? मला स्वयंपाक येत नाही. पण खायला काय आवडतं? मला माझा देश आवडतो. खायला? माझी मालू बदललीये खरंय. अशी नव्हती ती. मालू तू जा. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही.
माझी मालू वेगळी होती, अशी नव्हती. की तू नव्हेस, खरंच जा तू. लांबून आलीये मी. तरी सांगत होतो व्यायाम कर, पण ऐकणार कोण? मी दुष्ट ना. तुझ्या मुलानं सांगितलं असतं तर केला असता व्यायाम, पण या घरात माझ्या म्हणण्याला काही महत्वच नाही ना. आता बघ, आतल्या खोलीतून बाहेर आलीस तरी लांबून आल्यासारखं वाटते तुला. नाही हो, खरंच खूप लांबून आलीये मी. तू आलीस का मुळात? मला जरा एकट्याला बसायचंय. आणि लांबून लांबून म्हणजे कुठून आलास ग तू? भूतकाळातून आलीये मी. अलीकडे का असे वागतायत हेच कळत नाही मला. काय तर म्हणे मी बदलले. आरशात एकदा स्वतःकडे बघा म्हणावं. मला बदलले म्हणून म्हणताय. ऐकून घेते ना तर अतिच करायला लागले दिवसेंदिवस. ह्यांच्या कलानं घेण्यातच आयुष्य गेलं माझं. कधी म्हणून बायकोचं मन समजून घेणार नाही हा माणूस. काय मागितलंय हो आजपर्यंत मी ह्यांच्याकडे? कुठे फिरायला जाणं नाही, काही हौस मौज नाही. म्हणून म्हंटल आता मुलगा एवढा बोलवतोय आपल्याला तर जाऊया ना, वैभव बघूया त्याचं. पण नाही, हे जाणार नाहीत, मलाही त्याच्याकडे जाऊ देणार नाहीत. काय प्रॉब्लेम आहे ह्यांचा तेच कळत नाहीये. मी म्हणून संसार केलाय ह्यांच्या बरोबर. दुसरी कोणी असती ना तर राहिली असती का? पळून गेली असती. खरंच काय एवढा राग आहे माझ्यावर तुमचा? तुझ्यावर नाही मालू, तिच्यावर. ती मीच आहे. तू एवढी बदललीस कशी? कुठे बदलले? मला जाणवते ना. कशामुळे? कशामुळे ते सांगता येत नाही, पण बदललेस एवढं खरं. तुझ्या आयुष्यात आता मला काही किंमत नाहीये. म्हणून का 50 वर्ष झिजवली मी संसारासाठी? ते आपल्या मुलांसाठी. पण संसार तुमच्या बरोबरच सुरू केला होता ना, आणि आपली मुलं आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. नाही, उमाचे ठीक आहे, पण दिलीप. एवढा राग नका ठेवू मनात तुम्ही. राग कुठे ठेवला? आपला मुलगा आपल्या शिकवणीचा आणि आपल्या संस्कारांचंच प्रतीक आहे. ही शिकवण नव्हती माझी. त्यांनी देशासाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती माझी. अहो, ते तो करतोय की. पण देशात राहतोय का तो? आपल्या देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचा भाग आहे तो. ते अंडर प्रिव्हिलेज का काय म्हणतात ना, त्या मुलांसाठी बरंच काही करतो. सगळे सण साजरे करतो परदेशात, ध्वजारोहणही करतो. तर अजून काय हवंय? आणि केवळ आपल्या देशात तो राहिला नाही म्हणून आयुष्यभर डूक ठेवलात तुम्ही त्याच्यावर. नाही, डोक नाही, राग. राग कशाला? मग काय? का दिलूशी उभा दावा असल्यासारखे वागता तुम्ही? जाऊ दे आता. जाऊ दे नाही, सांगा बरं मला. त्या सगळ्याचा काही उपयोग आहे का आता? अहो, एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो आपण तर बरंच वाटणार आहे ना. ते संपलं केव्हाच. तुम्हाला आठवतं का
पूर्वी सगळं सांगायचो आपण एकमेकांना. पण नंतर नंतर तू बदलत गेलीस मालू. जबाबदारी वाढली, अडकत गेले. आणि माझ्यावर नव्हती जबाबदारी. मी कधी तक्रार केली का मग? तुम्ही ओव्हर टाइम करायचा, महिनोन महिने आपलं बोलणंही व्हायचं नाही एकमेकांशी. हे बघ मालू, तू समजून घेतलं होतंस की मी घरासाठी. मग तुम्ही का नाही समजून घेतलं की मी बदलले, तेही घरासाठीच. म्हणजे तुम्ही दिलूसाठी पाहिलेलं स्वप्न आणि त्याचं स्वतःचं स्वप्न फार वेगळं होतं. हे बघ, मुद्दा हा आहे की तुम्ही ऐकलत का कधी अण्णांचं? त्याचा काय संबंध? मग तुमचा मुलगा असा वागला तर बिघडलं कुठे? आपण जन्माला घालतो मुलांना. अण्णाही म्हणू शकत होते तुम्ही वकील व्हावं असं त्यांना वाटत होतं. झालात का तुम्ही? तुला काय माहित? 50 वर्ष संसार केला, एवढं कळणार नाही का मला? मी नक्की सांगतो, हे तुला नानीने सांगितलं असणार. ती माझ्या वाईटावर टपलेली असते. तुम्ही जे केलं तेच तुमच्या मुलांनी केलं. अगं माझं वेगळं. वेगळं कसं? फक्त काळ वेगळा होता हो. बाकी दिलू अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे गेलाय. अगदी तुमचा मुलगा शोभेल असं वर्तन आहे त्याचं. हे बघ, देशाशी गद्दारी केली त्यानं. बापरे, देशाशी गद्दारी फार मोठा शब्द आहे नाही? आणि काय हो, देशप्रेम फक्त देशात राहून सिद्ध होतं का? आपल्या देशातली लोक तरी काय करतात असं देशासाठी? माझा मुलगा परदेशात राहूनही देशासाठी बरंच काही करतो. कोणी पाहिलंय? मी पाहिलंय. मनाच्या डोळ्यांनी. गुगलवर. तुम्हाला वाटते तेवढी अडाणी नाहीये बरं का मी. अगं मालू, तू बोलली नाहीस कधी हे? मी बोलले असते तर चाललं असतं का तुम्हाला? पण म्हणजे तुला हे सगळं येतं, इंटरनेटचं वगैरे? अगदी सगळं असं नाही, पण स्काईप कॉलवर बोलता येतं, मेल वाचता येतो, पाठवता येतो, ते युट्यूबवर व्हिडिओज बघता येतात आणि विकिपीडिया पण वापरता येतो. मग आणखीन काय राहिलं काय मग? तुमच्यासारखे चावट व्हिडिओज बघत नाही मी. काय म्हणजे मालू, हे काय? मी काय असं थापा मारू नका, माहितीये मला सगळं. मालू. अगो बाई, तुम्ही कुठून आलात? कुठून म्हणजे काय? तुझ्या मनात? म्हणजे बैस. अगं बैस, पाहतेस काय अशी बैस? मालू, एवढ्या तक्रारी केल्यास माझ्याबद्दल, असं वाईटच आहे का मी मालू? मग तुम्ही करता कसं? माझ्यामुळे तुला त्रासच झालाय नेहमी. हो, झालाच आहे. मग माझ्यात काहीच चांगलं नव्हतं मालू, कधीच. असंच नाहीये काही, पण तुम्ही माझं म्हणणंच कधी समजून घेतलं नाही. मग आता सांग ना. आणि आताच नाहीये, अगदी लग्न झाल्यापासूनच आहे. हो, म्हणूनच म्हणतोय, सांग. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का हो? कधीतरी समजून घ्या की समोरच्याला. अगं, समजून घेण्यासाठी मी काय असा अंतर्ज्ञानी माणूस आहे का? बायकोचं मन समजून घेण्यासाठी अंतर्ज्ञानी नाही व्हावं लागत. नाही, ते खरंय, मला मान्य आहे. पण आता आहोत आपण एकत्र, तर सांगून टाक. माझं म्हणणं इतकंच आहे की संसार आपल्या दोघांचा आहे. हो. मुलंही आपल्या दोघांची आहेत. हो. आणि आता शेवटाकडे जाताना आपण जे काही करायचंय ते मिळून करूया ना, जोडीनं, एकत्र. दिलूबाळाने एवढं कौतुकानं आपल्याला बोलवलंय, तर मला वाटतं की आपण जोडीनं मिरवूया की तिकडे सत्कार घ्यायला. पण तुम्हाला यायचंच नाहीये. तुम्हाला तुमच्या बायकोच्या मनापेक्षा तत्व महत्वाची वाटतात, मोठी वाटतात. काय होतं हो एखाद वेळेस बायकोचं ऐकलं तर? कमीपणा वाटतो का त्यात?